नमस्कार, मी रेखा भगत. तर आजच मी माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं ओटी भरण डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला आले होते. तर इथं स्वामीनी ग्रुप म्हणजे त्यांचा ग्रुप आहे, गाणी नृत्य सादर करतात आणि जो पण कार्यक्रम म्हणजे ओटी भरणाच्या कार्यक्रमामध्ये मुलीच्या जन्मापासून ते ती लहानाची मोठी झाली, कसे तिचे लाड पुरवले आईवडिलांनी, शिवाय तिचं लग्न सासरी कशी गेली, ते सगळे जे छोटे छोटे प्रसंग आहेत महत्त्वाचे, मुलीचे जे टप्पे आहेत जन्मापासून जे आता ओटी भरणापर्यंतचे, ते सगळे प्रसंग इतके सुंदर रीतीने सादर केले. या सर्व 7च जणी महिला होत्या, पण ते खूपच छान वाटलं. म्हणजे डोहाळे जेवणाला गाणी वगैरे म्हणतात एवढं मी पाहिलं होतं आजपर्यंत, पण आज हे सगळं प्रसंग सगळे उभा केले डोळ्यासमोर सजीव, आणि सर्वांना, आम्हाला पण प्रेक्षकांना पण सर्वांना पार्टिसिपेट करून घेतलं. खूपच छान. स्वामिनी ग्रुपला मी लाईक करते आणि खूप छान तुमचा असाच कार्यक्रम म्हणजे, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हा असा झाला पाहिजे. डोळे जेवण म्हटलं की फक्तच मोठा थाटमाट असतो, जेवण असतं आणि जेवतात, ओटी भरण करतात, जातात, खात गाणी असतात. पण हे प्रसंग जे सादरीकरण तुम्ही केलं ते खूपच अविस्मरणीय आहे, सर्वांनाच आवडणारं आहे. आणि मराठी कार्यक्रम विशेष म्हणजे सर्व गाणी मराठीतून घेतली, छोटासा गेम घेतला, ते पण मराठी, सगळ्या पुरुषांना स्त्रियांना पण तुम्ही पार्टिसिपेट करून घेतलं. खूपच छान. आणि असाच तुमचे कार्यक्रम होत राहो, घडत राहो. मी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करत राहीन. म्हणजे मला कोणी विचारलं किंवा माझ्या घरी कधी कार्यक्रम असेल तर तुम्हाला मी नक्कीच बोलवणार स्वामिनी ग्रुपसाठी. कार्यक्रम खूप छान झाला. सगळ्यात इमोशनल मुमेंट होती ती पाठवणीचा जो असतो लेकीचा, ते गाणं, तो डान्स खूपच मनाला भावून गेला. कार्यक्रम खूपच छान होता आणि लोकांनी खूप छान फीडबॅक दिला आणि काही लोकांनी तर प्रथमच मराठी गाणी ऐकलेली ती आज ऐकायला मिळाली त्यांना. आणि धन्यवाद स्वामिनी ग्रुपला, खरोखर सगळ्यांनी एन्जॉय केलं. धन्यवाद. मला हा कार्यक्रम सर्वात जास्त आवडला, कारण की स्वामिनी ग्रुप चिंचवडने छान अजून करवला. इतर आला शुभेच्छा. तुम्हाला मी अजून छान करायची अजून शुभेच्छा देतो. खूप सुरेख कार्यक्रम झाला. मी आता एवढ्या कार्यक्रमात हे मी आज पहिल्यांदा बघितलं आणि मी हे सगळीकडे ॲडव्हर्टाईज पण करेन. जरी मी रत्नागिरीची असले तरी तुम्ही रत्नागिरीत यावी अशी माझी अपेक्षा आहे. खूप सुरेख कार्यक्रम, खरंच खूप सुंदर कार्यक्रम झाला. मला तर फार प्राऊड आहे. मी या ग्रुपमध्ये होते थोडे दिवस तरी. त्याच चालेल. अंजली मेनकुदळे, मानसी आठवली. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा चिंचवडमधूनच आहे. चिंचवड इथला स्वामिनी ग्रुप यांनी माझ्या नंदेच्या डोहाळे जेवणासाठी जो कार्यक्रम सगळ्यांच्या हृदयापर्यंत पारंपरिक, मी तुम्हाला खूप आवडलं. प्राऊड ऑफ चिंचवडकर. माझं नाव अग्नी इनामदार आहे. मला स्वामिनी ग्रुपचा कार्यक्रम खूप आवडला, खूप छान होता. थँक्यू. Hello, I'm Mrs. Fatima Mascarenas and I have come, I'm a retired teacher from St. Joseph's. I came for this baby shower and there I saw this program of Swamini, awesome program. So touched by it. It is so cultural, Marathi culture is being promoted, which is so very rich. It was very meaningfully, every song, every action was so very perfect. It was sort of an enriching experience which I felt I must share, and I liked the comparing. Her voice is so pleasing, we can keep hearing her, and the language that they use, so very polished and sophisticated, I can say, and the entire group is so organized. Everything is so perfect and systematic. I think everyone who was present for this program complimented them and said that it was an excellent program. All the best. Hope to see you more often at many more programs like this. God bless. सोन्याचा दिवस सोना अक्षरे लिहावा. आज सोन्याचा दिवस सोना अक्षरे लिहावा. सोन्याहुनी अनमोल असतात. तुम्ही हे खूप छान कार्यक्रम एन्जॉय
एन्जॉय केलात, पाहिलात, त्याच्यामध्ये सहभाग घेतला, असे रसिक असले की आम्हाला कार्यक्रम करण्याची अजून ग्रुप येतो. तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद.